देशाच्या राजधानीत सध्या असा काही भूकंप झालाय ज्याने संपूर्ण राजकारण ढवळून निघालंय। आम आदमी पक्षाचे तब्बल 7 खासदार, हो एकाच वेळी 7 खासदारांनी पक्ष सोडलाय आणि थेट भाजपमध्ये प्रवेश करतात। आणि या सगळ्या बंडखोरीचं नेतृत्व करत आहेत राघव चड्डा। आता हे फक्त पक्षांतर नाहीये, हा एक प्लॅन आहे का की राजकारणातला आणखीन एक गेम? तेच आज आपण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। राघव चड्डा यांनी आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि खरं सांगायचं तर मला याची अजिबात अपेक्षा नव्हती। आय एम द राईट मॅन इन द रॉंग पार्टी असं ते म्हणाले आणि त्यांनी जाहीर केलं की ते आप सोडत नाहीयेत। असं ते म्हणाले आणि त्यांनी जाहीर केलं की ते आप सोडत आहेत। पण इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट काय आहे माहिती का? भारतात असा कायदा आहे की जर एखादा खासदार आपली पार्टी बदलतो तर त्याची सीट जाऊ शकते बरं का। यालाच अँटी डिफेक्शन लॉ असं म्हणतात। त्यामुळेच मला वाटत होतं की राघव चड्डा एमपी असताना तरी ते पार्टी सोडणार नाहीत, पण इथे वेगळाच गेम झाला। ते एकटे दुकटे गेले नाहीत तर काही इतर लोकांनाही सोबत घेऊन गेलेत आणि हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे। कारण की या कायद्यानुसार जर एखाद्या पक्षातील 2/3 सदस्य एकत्र बाहेर पडले तर त्यांची सदस्यता टिकते। म्हणजेच हा सगळा प्लॅन खूप कॅल्क्युलेटेड वाटतो। दरम्यान अरविंद केजरीवाल आणि आप आधीच अडचणीत होते। दिल्लीत निवडणुकीत पराभव झाला, लिकर स्कॅम प्रकरण असेल, कोर्ट केसेस असेल, सगळं एकाच वेळी सुरू होतं। आणि एका बाजूला कोर्टात केसेस चालू असतानाच जिथे केजरीवाल यांनी जजवर बायस असल्याचा संशय व्यक्त केला तर दुसऱ्याच बाजूला पार्टीतील महत्त्वाचे चेहरे हळूहळू दूर होत होते। राघव चड्डा यांची पार्टीतील उपस्थिती कमी होत गेली। ते मीटिंग्स, डिबेट्स किंवा इंटरव्ह्यूज मध्ये दिसेनासे झालेत। त्याऐवजी त्यांनी स्वतःची पर्सनल ब्रँडिंग सुरू केली। सामान्य लोकांना भावणारे मुद्दे उचलले पण थेट भाजप विरोधी भूमिका घेतली नाही। यानंतर परिस्थिती आणखीनच बदलली। आपने त्यांना पदावरून हटवलं, त्यांची सीट काढून दुसऱ्याला दिली आणि हळूहळू पक्षात त्यांच्या विरोधात नाराजी वाढू लागली। काही दिवसांनी त्यांनी त्यांच्या सुरक्षेबाबतही बदल झाले। राज्य सरकारने सुरक्षा काढून घेतली आणि केंद्र सरकारने ती दिली। या सगळ्या घटनांमुळे हे स्पष्ट दिसत होतं की काहीतरी मोठं घडणार आहे आणि शेवटी ते भाजपमध्ये गेले आणि काही इतर खासदारही त्यांच्यासोबत गेले, ज्यामुळे आपची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली। मित्रांनो, जर तुम्ही हे सगळं एका व्यक्तीच्या करिअरच्या दृष्टीने जर पाहिलं ना तर कदाचित राघव चड्डा यांनी योग्य निर्णय घेतला असं वाटू शकतं। कारण राजकारणात प्रभाव टिकायचा असेल तर सत्तेत असणं खूप महत्त्वाचं असतं। पण दुसऱ्याच बाजूला यामुळे एक विरोधी पक्ष कमकुवत झालाय आणि देशाच्या लोकशाहीत विरोधकांची ताकद कमी होणं ही चिंतेची बाब आहे। प्रश्न इथे असा उभा राहतो की जर सतत विरोधी पक्ष कमकुवत होत गेले तर निवडणुकीत मतदारांसमोर खऱ्या अर्थाने पर्याय उरणार का? आणि जर पर्यायच कमी झाले तर लोकशाहीचं संतुलन बिघडणार नाही का? या पक्षांतरानंतर अण्णा हजारे सुद्धा जागे झालेत। ते झोपलेलेच होते, आता जागे झालेत। ते म्हणालेत की पैशांच्या आणि सत्तेच्या लालसेपोटी लोकप्रतिनिधींनी पक्षांतर करणे अत्यंत चीड आणणारे आहे। पक्ष टिकून राहण्यासाठी संसदेत कठोर कायदा होणे गरजेचे आहे। कोणालाही मनमर्जीनुसार पक्षांतर करता येऊ नये। या अण्णा हजारे यांनी आठवण सुद्धा करून दिली की आम आदमी पक्षाचा उदयच आंदोलनातून झाला होता। आता सर्वार्थामुळे लोक पक्ष सोडत आहेत। नेत्यांनी देश आणि समाज डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास असे घडणार नाही। सध्या नेते केवळ सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याच्या मागे आहेत। त्यामुळे नागरिकांनी मतदान करताना चारित्र्यशील उमेदवारांनाच निवडून दिले पाहिजे असं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले। त्याचसोबत राघव चड्डा यांच्यासोबत जे इतर नेते भाजपवाशी झाले आहेत, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती असलेले अशोक कुमार मित्तल यांचा समावेश आहे। मार्च 2022 पासून ते खासदार आहेत। 15 दिवसांपूर्वीच त्यांना राघव चड्डा यांच्या जागी राज्यसभेचे उपनेते बनवण्यात आले होते। मात्र 10 दिवसांपूर्वीच त्यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांनी पक्ष बदलला। तसेच जानेवारी 2024 मध्ये खासदार झालेल्या आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम केलेल्या स्वाती मालीवाल यांचाही पक्ष समावेश आहे, ज्यांचा मागील वर्षी अरविंद केजरीवाल यांच्याशी मोठा वाद निर्माण झाला होता। याशिवाय एप्रिल 2022 पासून पंजाबचे खासदार असलेले डॉक्टर संदीप पाठक भाजपमध्ये गेले आहेत। कॅम्ब्रिजमधून PhD आणि IIT दिल्लीत प्राध्यापक असलेले पाठक पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते। केजरीवाल यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या पाठक यांनी पंजाबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती। मार्च 2022 मध्ये राजकारणात आलेले माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनीही साथ सोडली आहे। पंजाबमधील प्रसिद्ध पर्यावरण बाबा आणि संत बलबीर सिंग सिचेवाल, ज्यांनी नदी संवर्धन मोहिमांचे नेतृत्व केले होते, तेही पक्षातून बाहेर पडले आहेत। शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे, वर्ल्ड पंजाबी पार्लमेंटरी फोरमची स्थापना करणारे आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतीकडून आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार मिळवणारे समाजसेवक विक्रमजीत सिंग सहानी यांनीही राजीनामा दिला आहे। म्हणजे राघव चड्डा यांच्यासोबत हे महान असे 6 रथी सुद्धा आहेत। आंदोलनातून उभा राहिलेला हा पक्ष जेव्हा असं सत्तेसाठी विस्कळीत होतो तेव्हा जनतेचा लोकशाहीवरील विश्वास डगमळीत होतोच। यातून राजकारणातील नैतिक मूल्याची घसरण स्पष्टपणे दिसून येते। आपल्याला काय वाटतं, राघव चड्डा यांनी योग्य निर्णय घेतला आहेत का की भाजपचा हा काही ऑपरेशन लोटसचा मोठा गेम आहे? नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच
महत्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. धन्यवाद. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.